मी जे मला जीवन लांबतुरे राहणार महांडोळ. हे रस्ता खराब आहे. आम्ही तिथून कसं जावं कसं यावं आम्ही त्याच्यासाठी उभा टाकलेले आहे. रस्ता नाही, गावात खराब, सगळा रोड तयार नाही, पाणी नाही, शाळा चांगली नाही, स्मशानभूमी नाही, आमच्या गावात काहीच नाही. आम्ही त्याच्यासाठी विकास त्याच्यासाठी उभा टाकलेले आहे. बाहेर गावचे लोक करणार आहे. बाहेरल्या गावचे लोक येते, पैसे वाटून जाते. कधी निवडणुकीत येते तर बाहेरून कधी काही येणार नाही. आम्हाला कशाची सुविधा नाही. आम्ही नुसत्या रस्त्यात खराब रस्त्यामध्ये आहे. हेर वाटर रस्ता खराब आहे. विमा नाही, आम्हाला काहीच नाही सुविधा. स्मशानभूमी नाही आमच्या गावी. हां, पैसे वाटू नका, सुधारणा करून मतदान करा. आम्ही त्याच्यासाठी उभा टाकलेली आहे. गावची सुविधा करणार आहे आम्ही. त्यातनं आम्हाला नाही काही केलं नाही. आता इथून आम्हाला पुढे अपेक्षा आहे म्हणून थांबली आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. रोयना रस्ते नाही, समसमभूमी महांडोळ गावे नाही. मी करणारच. निवडून आल्या सगळे रस्ते हे सगळे सर्व करणार आहे. रखडलेली कामं पूर्ण आहेत गावामध्ये. रस्ते, पाण्याची सुविधा नाही, लाईट, परत तुंबलेल्या नाल्या आहेत त्याच्याबद्दल पण आहे. परत निर्धारांना पगार नाही आणि शेतकऱ्याबद्दल पण अडचणी खूप आहेत. विमा, पीक विमा, परत रखडलेली कामं आहेत खूप. मी जर निवडून आले तर पूर्ण शेतकऱ्यांना सुद्धा सगळ्या योजनेचा मी पक्का निर्धार करून ह्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अंजली गंगाधर तोडकरी. मी राहणार आठवडाची आहे. तालुका चाकूर, जिल्हा लातूर. या शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये खूप रस्ते नाहीत, नाली नाहीत. बाहेर गावचे लोक येतात आणि ते लोक येऊन पैसे वाटप करतात. त्यांच्या लेकरांसाठी दारूची जुगाड करतात, मटणे वाटतात. पण असा विकास नको. फक्त हे कार्यकर्ते वेळेस इलेक्शनच्या ह्याच्या वेळेसच हे नको. जर तुम्ही इलेक्शन जर लढायचं असेल, लोकांचे लेकरांना वेश्यांच्या आरी जाऊ देऊ नका. मांस मटणे खाऊन त्यांच्या शरीराची नुकसानी करू नका. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला इलेक्शन मत निवडायचं असेल तर एक मताने, एक निष्ठेने ह्याच्यामध्ये उतरा अकॅडमीमध्ये. आणि अकॅडमीमध्ये उतरून सर्वांच्या गाव विकासासाठी लढा. तोंडावला जसं वाघाचं रक्त लागतंय तसं तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये काही असले गच्छाळ इलेक्शन लढू नका. जर समजा एखादी व्यक्ती जर गरीब असेल, त्याने विकासासाठी जर लढत असेल, तशा माणसांना तुम्ही मदत करा. तशा माणसांना इलेक्शन निवडून द्या आणि तशाच माणसांकडून तुम्ही सर्व जनतेने काम करून घ्या. गावाची सुधारणा, रस्ते, नाली, इतर लोकांचे कुठले काम अडलेले असले, घरकुलावर पैसे घेतात आणि काम करत नाहीत, त्या लोकांवर न्याय निवडा. असे कार्यकर्ते तुम्ही निवडून बहुमताने इलेक्शन निवडून आणून कामे करून ठामपणाने घ्या. आता हे मी विचारते आहे की रोहिणा रोहिणा मतदारसंघातून उजळम गावातले हे सदस्य काँग्रेस पार्टीमधून आहेत. यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये शेतकरी लोकांचे पीक विमा रुकलेले आहेत, काही वाटप दिले नाहीत. जो बंगल्यात राहणारे आहेत त्यांना पण मंजूर करून दिलात आणि जो झोपडीत आहेत त्यांना दिलेले नाही. त्यांच्या नावावर पैसे उचललात आणि तो भ्रष्टाचार करून मधल्या लोकांनी खाऊन दारू वाटप केले, झालं तरी मटणं वाटप केले. गोरगरीब लोकांच्या लेकरांचे शरीराचे वाटोळं व्यसनाची आरी घालून अशा पद्धतीने आणि ह्या लोकांचे नावं बदनामपणा करून सोडलेले. सोनिया श्रीकृष्ण नायकवाडे हे यांचे मिस्टर आहेत आणि यांचं म्हणणं आहे की बाबा माझ्या गावाचा खूप विकास करावे. झालं ज्यांचं घरकुल आहे, घरकुलावर कुणी पैसे घेऊन घरकुल जसं आलं आहे तसं वरून मंजूर करून देणे, शेतकऱ्यांना पैसा वाटप करणे, शेतकऱ्यांचं पीक गेलं असेल तर त्या पिकावरचा पैसा मंजूर करून देणे, त्यांचा गोरगरिबावर ह्यांचं म्हणणं आहे की लोकांना दारू वाटणे, मटणं खाणे, पण गोरगरिबांना घर पुढे आणावे, घर चालवावे आणि कुणाचेही मानसिक त्रास, मानसिक हानी होऊ नये यांचे विचार असे आहेत. नाली करावे, रस्ता करावे,
करावे, झालं तर गावातले कुठले पोल पडलेले असले पोल उभा करून आणि मंजूर करून घेणे, गावातल्या लोकांना उजेडात ठेवणे, बल्ब लावणे, सोयीसुविधा, पाणी आणि ह्या लोकांमध्ये कशी भावना आहे, लोकांना गाव पातळीवरचे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टींची गरज असल्याने हे खूप करत आहेत. रोहिणा जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ सोनिया श्रीकृष्ण नाईकवाडे यांनी उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेली आहे. ही काँग्रेसकडून मिळालेली आहे. याच्या अगोदर सोनिया श्रीकृष्ण नाईकवाडे यांना 20 वर्षाचा अनुभव आहे. ते उजळमचे सरपंच राहिलेले आहेत. रोहिणा मतदारसंघामध्ये एकूण 23 गावे आहेत. त्या 23 गावामधला पूर्ण विकास रखडलेला आहे. रस्ते नाहीत, नाली नाही, पाण्याची व्यवस्था नाही. आत्तापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी या मतदारसंघाकडे लक्ष दिलेले नाहीत. नवे बाबासाहेब पाटील मंत्री यांनी सुद्धा या मतदारसंघाकडे लक्ष ठेवलेलं नाही. म्हणून येथे रस्ते नाहीत, पाणी नाही, स्मशानभूमीला रस्ते नाहीत, स्मशानभूमी सेट नाहीत. हा विकास पूर्ण करण्यासाठी म्हणून रस्ते करणे, पाणी करणे, स्मशानभूमीला रस्ते करणे, स्मशानभूमी सेट बनवणे आणि या गरीब गोराला इंदिरा आवाज योजनेतून पगारी तयार करणे, हा उद्देश मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ही आम्ही उमेदवारी मागितलेली आहे. तर आम्ही आमच्या गावात सर्व मतदारसंघातील खेड्यापाड्यांना रस्ते जोडणी, आमच्या गावाला या 40 वर्षामध्ये आत्तापर्यंत हेर ते महांडोळ ते चाकूर अर्धा भाग डांबरसुद्धा आजपर्यंत पडलेलं नाही. पण ह्या लोकांच्या भाजप सरकारच्या लक्षात येत नाही. तरी माझी एक विनंती आहे, आमच्या गावाला कुठल्याही समाजाला एकही स्मशानभूमीची जागा नाही. आज आम्ही अतिशय दुर्मिळ परिस्थितीमध्ये आम्ही अंत्यविधी करतो आणि त्यानंतर पाण्याची व्यवस्था नाही, गावामध्ये स्वच्छता नाही आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती असल्यामुळं तरी मनामध्ये कुठल्या तर परिस्थितीचं वाईट वाटल्यामुळं मी शेतकरी कुटुंबातला असून आम्ही या मतदारसंघातला रहिवासी आहे आम्ही आणि हा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. फक्त लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याची लोकांची तयारी आहे. लोक सहकार्य करण्यास तयार आहेत. पण हे बाहेरून आयात केलेले जे उमेदवार आहेत आणि रोहिणा पंचायत मतदारसंघामध्ये रिझर्वेशनची जागा आहे, महिला रिझर्वेशन. तर या भाजप सरकारने ओपनच्या जागेवर ओबीसीचे उमेदवार पैसेवाले बाहेरून आयात करून बोलवून घेतले आहेत आणि राष्ट्रवादीच्या पक्षाने सुद्धा उदगीर मतदारसंघाच्या बाहेरचे कोट्याधीश असे उमेदवार घेऊन आम्हा सर्वसामान्य उमेदवाराला अडचणीत आणून आमच्या गावची दुरावस्था असल्यामुळं, आमच्या गावचा विकास नसल्यामुळं ह्या आमच्या गावाची चर्चा होत आहे. तरी मी या निवडणुकीत जर मतदारांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही या गावचा विकास करणार, मतदारसंघाचा विकास करणार, मतदारसंघातली सगळी पांदण रस्ते करणार, शेत रस्ते करणार, शेतकऱ्याला विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, वयोवृद्ध माणसाला 60 वर्षी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि आज रोजी भाजपतर्फे जी स्कीम राबवली जाते, घरकुल, विहीर आणि रस्ते, या ठिकाणी खूप मोठी शेतकऱ्याला त्रास देऊन हप्ते घेतात, काम वेळेवर होत नाही. तरी या सगळ्या गोष्टीची आम्हाला तळमळ असल्यामुळं आता आम्हाला जनतेनं निवडून दिल्यास आणि देणारच आहेत आणि हे कामं आम्ही पूर्ण करणार आहोत.